हॅलो, दिस इज विशाल नागपुरे. तर आज आपण एक इम्पॉर्टंट टॉपिक घेऊन आलेलो पुन्हा एकदा इंडियन पॉलिटीचा. त्याचं नाव आहे शेड्यूल्स. त्याला म्हणतो आपण काय, अनुसूची. ठीक आहे. आणि जसं बघतो आपण की आपल्या संविधानामध्ये, आपल्या घटनेमध्ये या अशा 12 अनुसूची आहेत, 12. तर माझं एक नेहमी असते, मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की तुम्हाला 12च्या 12 अनुसूच्या पाठ पाहिजे. नसेल होत पाठ तर माझ्या काही ट्रिक्स आहे, आपण त्या गोष्टी याच्यामध्ये इम्प्लिमेंट करूया. तर बघू आपण कशा पद्धतीने आता ते बघता येईल. तर बघा, याच्यात आपण 12च्या 12 अनुसूच्या लिहिलेले आहे. आपण कोणत्या पद्धतीने बघू, आपण लक्षात ठेवा. तर बघा, पहिल्या 3 अनुसूच्या ज्या आहेत हे लक्षात ठेवा आपण सोप्या पद्धतीने. सर्वात पहिले समजून घ्या, मुलीचे वडील जे मुलगा पाहायला जेव्हा जातात तर ते सर्वात पहिले काय करतात, नाव विचारतात. ठीक आहे. नाव विचारल्यानंतर दुसरी गोष्ट विचारली जाते, पगार किती आहे. आणि जर पगार चांगला जर असला तर तेव्हाच त्या व्यक्तीसोबत शपथ किंवा प्रतिज्ञा त्याला फसवलं जाते, त्याच्यासोबत लग्न केलं जाते जनरली. ठीक आहे. किंवा त्याला टिका लावलं जाते. तर आपण अशा पद्धतीने बघू की सर्वात पहिले नाव, सेकंड नंबर पगार, दुसरा नंबर टिक्का. हे लक्षात ठेवायचं. तर आपल्या दुसऱ्या लक्षात ठेवायचं आहे, राज्याची नावं आणि केंद्रशासित प्रदेशांची जे नावं आहेत ते अनुसूची नंबर 1 मध्ये आहे. पगार आणि वित्त लब्धी जे पण केंद्र सरकारमध्ये किंवा राज्यामध्ये, देशामध्ये ज्यांचे पण जे पण गव्हर्नमेंट सर्व जे घटनात्मक पदावर आहेत ते पगार भत्ते अनुसूची नंबर 2 मध्ये दिलेले आहेत. आणि शपथ आणि प्रतिज्ञा हे कोणत्या पद्धतीची शपथ घेतात त्याचं जे शेड्यूल, त्याचा जो सिंटॅक्स आहे ते कुठे दिलेलं आहे, आपल्या अनुसूची नंबर 3 मध्ये. 3 लोक अपवाद लक्षात ठेवा. हा UPSCचा प्रश्न होता की खालीलपैकी कोणते 3 जे मोठे पद आहे ज्या अनुसूची 3 मध्ये नाही आहे. तर ते 3 लोक आहे, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल. राष्ट्रपती कलम नंबर 60 मध्ये शपथ दिलेली आहे. उपराष्ट्रपती 69 आणि थर्ड नंबर राज्यपाल 159. तर तुम्हाला अशा पद्धतीने एक्झॅक्ट माहिती पाहिजे. याला म्हणतो आपण, आपल्याला संविधानाचं ऑब्झर्वेशन चांगल्या पद्धतीने आलेलं आहे तरच तुम्हाला करता येईल, अदरवाईज पाठांतराने होणार नाही. समजलं. नंतर आपण बघू. आता बघा, चौथं आपण सोडून देऊ, त्यानंतर बघू 5वं 6वं. बघा, ATM मेक सोडून. आता हे दोन्ही पण जे आहे ना, हे जे आहे शेड्यूल्ड एरियासाठी आहे. त्याला म्हणतो आपण अनुसूचित क्षेत्रासाठी जनरली आहे, जे आदिवासी एरिया म्हणतो आपण. ATM म्हणजे काय, ए म्हणजे आसाम, टी म्हणजे त्रिपुरा, एम म्हणजे मिझोरम आणि मेघ म्हणजे मेघालय. ATM बघा, 5व्या याच्यात सोडून 6व्या याच्यात पकडून. म्हणजे बघा, 5व्या याच्यामध्ये असं आहे, ATM मेघ म्हणजे आसाम, त्रिपुरा, मिझोरम, मेघालय हे 4 राज्य सोडून दिले तर भारतातील सर्व राज्याचा अनुसूचित क्षेत्रासाठी कायदे केले जातात. आणि 6व्यामध्ये फक्त या 4 साठी कायदे केले जातात. तर बघा, 5वी अनुसूची कोणती, सोडून. 6वी कोणती, पकडून. म्हणजे बघा, पहिली नाव, दुसरी पगार, तिसरी शपथ, चौथी स्किप केल्या. बघू आपण त्यानंतर काय, 5वी ATM मेघ सोडून, 6वी ATM मेघ पकडून. नंतर आपण बघूया 7वी आणि 8वी. 7व्या 8व्यामध्ये 3 सूच्या दिलेल्या आहे. एक आहे संघ सूची, राज्य सूची, समवर्ती सूची. 3 सूच्या आपण बघू नंतर. याच्यामध्ये 3 सूच्या दिलेल्या आहे, संघ, राज्य, समवर्ती. हे 3 सूची आपण नंतर बघूया डिटेलमध्ये, आपण नंतर बघू शकतो, पण लक्षात ठेवा समजण्यासाठी. 8व्या मान्यता प्राप्त भाषा, ऑफिशियल लँग्वेजेस. तर आपल्या याच्या सध्या 22 ऑफिशियल लँग्वेज आहे आणि यामध्ये इंग्लिश नाही. म्हणजे कोणी म्हटलं इंग्लिश काऊन बोलत नाही रे बाबा, सांगायचं बेटा घटनेत दिलेलं नाहीये, ऑफिशियल लँग्वेज माझी नाहीये, तर जास्त इंग्लिश करू नको. मराठी, हिंदी, उर्दू सर्व दिलेल्या बाकीच्या. ठीक आहे. नेक्स्ट आहे 7वी 8वी. आपल्याला लक्षात ठेवायची 3 सूच्या 7वी मध्ये, 8वी मध्ये 22 भाषा. ठीक आहे. नेक्स्ट आहे 9वी जे आहे ते खूप जास्त इम्पॉर्टंट, 9 नंबर पण इम्पॉर्टंट आहे तसं म्हटलं तर. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा लँड रिफॉर्म्स, लँड रिफॉर्म असे लक्षात ठेवायचं. भूसुधारणा कायदा 9वा नंबर. थोडंसं वेगळं आहे. ठीक आहे. की इथे म्हटलं काही कायदे विधिग्राह्य असतं, असं काहीतरी नाव आहे, तर आपण असं लक्षात ठेवू, भूसुधारणा कायदा, लँड रिफॉर्म्स. 10वं अजून एक इम्पॉर्टंट आहे. आपण बघतो पक्ष चेंज केले जातात आजकाल. पक्षांतराच्या कारणावरून डिस्क्वालिफाय करणे. काय करणे, डिस्क्वालिफाय. 10 नंबर. आणि 11 12 जे बघा, 11 म्हणजे गाव, दॅट इज पंचायत, आणि 12 म्हणजे शहर, दॅट इज नगरपालिका. 11 म्हणजे काय, पंचायत. 12 म्हणजे काय, नगरपालिका. तुम्हाला असं लक्षात ठेवायचं आहे. आणि चौथा आपण जे आहे, राज्यसभेमधील जागा कोणाच्या, राज्याच्या आणि केंद्रशासित प्रदेशाच्या. तर आपण पुन्हा एकदा बघू, सांगतो ओव्हरऑल. पहिल्या 3 तुम्हाला तोंडपाठ झालं असेल. मुलगा पाहायला जाताना काय करतात, मुलीचे वडील नाव विचारतात,
पहिले नंतर पगार विचारतात, तिसऱ्यामध्ये काय विचारतात, देतात शपथ, पगार चांगला, शपथ दिली. आणि हा जो प्रश्न आहे हा लास्ट इयर मध्ये विचारला आहे राज्यसेवा प्रिलिम्स मध्ये, लक्षात बघून घ्या वाटलं तर. ठीक आहे, 3 झाले. चौथ्या ह्याच्यामध्ये सांगितलं आहे केंद्र आणि राज्याच्या म्हणजे केंद्रशासित प्रदेश आणि राज्याच्या राज्यसभेतील जागा. 5व्यामध्ये आपण बघितलं ATM मिक्स सोडून, 6व्यामध्ये पकडून, 7व्यामध्ये 3 सूच्या, 8व्यामध्ये 22 भाषा, 9वं इम्पॉर्टंट आहे लँड रिफॉर्म्स, 10व्यामध्ये आपण बघतो की पक्षांतर बंदी संदर्भात सांगितलं आहे अपात्रता, 11वं गाव दॅट इज ग्रामपंचायतसाठी, ग्रामपंचायत म्हणजे पंचायतीचे अधिकार किंवा प्राधिकार, आणि 12मध्ये सांगितलं आहे नगरपालिकाचे अधिकार आणि प्राधिकार. तर अशा पद्धतीने आपल्या घटनेच्या 12 अनुसूच्या आहे. हे सर्व आपण बघणार आहे क्लासेसमध्ये डिटेल्समध्ये. फक्त वरवर आहे विद्यार्थ्यांना, डिटेलमध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात पण इंटरेस्टिंग आहे, आपण बघूया. असेच खूप सारे व्हिडिओ आहेत आपल्या पॉलिटीचे. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.